त्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक कायदे मागच्या काळामध्ये सरकारने या ठिकाणी MSCB बोर्डाने केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक MERC सप्लाय कोड जे रेग्युलेशन 2021 मधला एक नियम असा आहे, एखाद्या ग्राहकाचं स्मार्ट मीट जर त्याच्या घरी बसवायचं असेल तर 2 दिवसापूर्वी त्याला पूर्व सूचना दिली पाहिजे MSCB बोर्डानं, आणि ती पूर्व सूचना दिल्याच्या नंतर त्या ग्राहकांनी संमती दिली पाहिजे की मला स्मार्ट मीटर बसवायचं। त्याची लेखी संमती घेतल्याशिवाय कुठलंही स्मार्ट मीटर त्या ठिकाणी MSCB बोर्डानं किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे ते कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं MSCB बोर्डाने ते मीटर बसवायला नाही पाहिजे। परंतु आमच्या ह्या जिंतूर मतदारसंघामध्ये जिंतूर सेलू तालुका असेल, परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जबरदस्तीनं विशेष करून भोगावमधलं एक मी प्रकरण सांगतोय। आमचे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा देशमुख असतील, बाळासाहेब देशमुख असतील, यांच्या गावामध्ये त्या खाजगी कॉन्ट्रॅक्टरचे लोक घरामध्ये गेले, डायरेक्ट मीटर बसवलं, विचारलं सुद्धा नाही की मीटर कुठलं आहे काय येतं, आणि जेव्हा त्यांनी विरोध केला मीटर बसवायला तर त्याच्यावरती FIR करतो, अशा प्रकारची धमकी त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघाच्या ग्राहकांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर हे एकही आमच्या मतदारसंघात बसवलं नाही पाहिजे। त्याचं कारण असं आहे, आज रोजी जिंतूर शहराचं मी एक उदाहरण तुम्हाला देतोय। एक सादेक कुरेशी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या घरी मागच्या महिन्यापूर्वी स्मार्ट मीटर बसवलं। त्याच्या घरी फक्त 4च रूम आहेत, 4 रूमचं 40,000 रुपये बिल आलं। किती? 40,000 रुपये। आणि मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये जे काही स्मार्ट मीटर बसवायचं टेंडर हे कोणाला दिलं माहिती आहे? हे टेंडर अदानी ग्रुपला दिलेले, 2 कामं दिलीत। त्या टेंडरची कॉस्ट आहे 13,888 कोटी रुपये। म्हणजे एवढा खर्च करून स्मार्ट मीटर बसवायचे, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर MSCB बोर्डाची सुधारणा करायची आणि हेच MSCB बोर्ड उद्या अदानीची हवाली करायचं। अशा प्रकारचं खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे। आमच्या सगळ्या लोकांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर या ठिकाणी आमच्या मतदारसंघात बसू नये, आणि स्मार्ट मीटरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत। त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलं की एवढं फास्ट चालते ते की 5-5, 10-10 रुपये बिल येते एका व्यक्तीला। दुसरी गोष्ट, कुठल्या प्रकारचं MSCB मध्ये ताळमेळ नाही। कोणी इथं एखाद्या ग्राहकाची तक्रार निवारण केंद्र नाही या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये। म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर आमच्या तालुक्यात बसवायचं नाहीये। आम्ही आज रीतसर निवेदन दिलंय लोकशाही पद्धतीनं। मी आज जाहीर सांगतो, या तालुक्यात, या मतदारसंघात जर कुठेही याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं किंवा अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवलं तर ते स्मार्ट मीटर आम्ही घरातून बाहेर काढू आणि MSCBच्या बोर्डाच्या ऑफिससमोर आणून फेकून देऊ। हे सुद्धा मला आजच्या या मुद्दामून प्रेसच्या माध्यमातून मला त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं। अशा पद्धतीची चूक या ठिकाणी कोणी करू नये, अशा प्रकारच्या मला सूचना या ठिकाणी द्यायच्या आहेत। दुसरा मुद्दा आमचा आहे की जिंतूर, सेलू, परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड लोड सेटिंग। खरं पाहिलं तर शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 7 ते 10 ही लोड सेटिंग झालेली आहे। आज जर आपण बघितलं, प्रत्येक सबस्टेशनचा लोड कमी आहे ना। आज लोड कमी असतानाही लोड सेटिंग आमच्या मतदारसंघात जिंतूर सेलूमध्ये या ठिकाणी झालेली आहे। ही लोड सेटिंग 100% बंद झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर जिंतूर सेलू तालुक्यामध्ये सगळे पोल पडले, कुठं तार पडला, कुठं डिप्या बंद पडल्यात। खरं पाहिलं तर एवढं मोठं मतदारसंघामध्ये ऊर्जा खातं आहे, ऊर्जाच गायब झाली। ऊर्जा खात्याचा जर या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होतोय, या ठिकाणी काही भाड्याने लोक नाही आले, हे जे लोक आहेत हे प्रत्येक गावातला सरपंच आहे, नागरिक आहे, शेतकरी आहे। या सगळ्या लोकांची मागणी आहे, या मतदारसंघातले जे काही कामं हे चुकीच्या पद्धतीने झालेत, मेंटेनन्सची कामं या ठिकाणी होत नाहीत, ही सगळी कामं तात्काळ झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केली। चौथा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो मी मागच्या महिन्यामध्ये MSCB बोर्डासमोर मी निवेदन दिलंय। आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 1,000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत गावठाण फिडरची। किती? 1,000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत। ती कामं एवढी बोगस चालू आहे। मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय, त्याच्यामध्ये आत्ता पोल उभे केले, मागच्या 1 महिन्यापूर्वी सगळे पोल पडलेत। माझ्या मतदारसंघामध्ये बामणी फिडरचं काम मी स्वतः त्या साईडवरती मी जाऊन आलो। त्या साईडवर आल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी मला तक्रार केली की आत्ता पोल बसवले आणि ते पोल तात्काळ पडले। मी त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला फोटो दाखवतोय, फोटो कसे त्या ठिकाणी पोल पडलेले आहेत, हे त्याचे फोटो, त्याचे पोल पडलेले, हे त्याचा व्हिडिओ
म्हणजे जे की 36 फुटाचा पोल आहे आणि खाली जमीन फूट 2 फूट 2 फूट घाले आहेत फक्त. 36 फुटाचा पोल आहे, 36 फुटाचा. हे काम कोण जबाबदार आहे? खरं पाहिलं तर हे 1000 कोटी रुपयांची कामं जे जिल्ह्यामध्ये सुरू आहेत गावठाण फिडरचे, खरं पाहिलं तर याच्यामध्ये मी मध्यंतरी तक्रार केली. तक्रार केल्याच्या नंतर एक वरिष्ठ अधिकारी असं म्हणला मला की हे एका मोठ्या नेत्यांची कामं आहेत. त्याच्यामागे मोठमोठ्या मंत्री, राज्याच्या जे काही आपल्या जिल्ह्याचे काही नेते आहेत, त्यांचे काही जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनीच हे कामं या ठिकाणी केलेत, अशा प्रकारची माहिती मला काही अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. आणि मी जे काही सांगतोय, मला पत्रकार बंधूला विनंती करायची की आपणही एखाद्या साईडवर जावं, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की ॲक्च्युली हे काम कसं व्हायलं. आणि गावठाण फिडरचं एकदाच काम होणार आहे. 1000 कोटी रुपयाचा खर्च आपल्या जिल्ह्यात झाला, हे आता 25 वर्ष खर्च होणार नाही ना. हे गावठाण फिडरचं काम म्हणजे गावठाण वेगळं करायचं आणि इजी पंप वेगळे करायचे. 25 वर्ष आपल्याला पैसे भेटणार नाहीत. 1000 कोटी रुपयांची कामं हे सगळे बोगस चालू आहेत. माझी पत्रकार बंधूला विनंती राहील की आपणही एखाद्या 2 ठिकाणी जाऊन व्हिजिट करावी, तिथलं काम कसं आहे बघावं. म्हणून आमची मागणी आहे की ज्या कॉन्ट्रॅक्टरला 4 कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलं, 3 कॉन्ट्रॅक्टरला, या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची अतिशय दक्षता पथकामार्फत चौकशी झाली पाहिजे. ज्या कॉन्ट्रॅक्टरनं बोगस कामं केलेत त्याच्यावरती FIR झाला पाहिजे. जो खर्च त्यांनी केला तो खर्च सुद्धा वसूल केला पाहिजे. नाही, प्रश्न हा आहे की या सगळ्या कामं एक तर कोणाला दिल्यात आणि दुसरी गोष्ट याला जबाबदार कोण आहे? मी आत्ताच सांगितलं, उत्कृष्ट दर्जाची कामं 1000 कोटीची होत असतील त्याला कोण जबाबदार आहे? याला मी आत्ताच सांगितलं की ज्या राज्याचे राज्यमंत्री, ऊर्जा मंत्री, ज्यांच्याकडे जे खातं आहे, आणि ॲक्च्युली हे सगळे प्रश्न त्यांनी सोडायला पाहिजे. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनं चूक केली तर राज्याच्या राज्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे. अनेक तक्रारी झाल्या, तर याला या ठिकाणी काही मंत्र्यांचा पाठिंबा आहे. त्या ठिकाणची त्यांचे जे जवळचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरवर या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी, राज्याच्या MDनी या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करून त्यांच्यावर FIR केला पाहिजे. अशा प्रकारची आम्ही सगळ्या लोकांनी मागणी केली. विषय पुढे घेऊन जाणार का तुम्ही? हा, चालूच आहे आमचा विषय. मी 1 महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे. माझं निवेदन 1 महिन्यापूर्वी मी AC ला दिलेलं आहे. आणि हा जोपर्यंत आमचा तोडगा निघत नाही, हे 100% प्रकरण आम्ही स्वस्त बसणार नाहीत. लोकशाही पद्धतीनं आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार. पालकमंत्री तर म्हणतात की स्मार्ट मीटर नागरिकांची परवानगी घेऊनच बसवत आहेत आम्ही. कुठं परवानगी घेतली? दाखवा ना, मला सांगा ना. मग आज एवढं उद्रेक कशाचं आहे? हे एवढे लोक कुठून आले? हे किरायचे लोक नाहीत ना, हे स्वतः बिल घेऊन आलेत. त्यांनी बिल दाखवलं. आता पालकमंत्री खोटं बोलतायत म्हणायचं. आता ते खरं खोटं तुम्ही विचारा त्यांना, खरं खोटे. तर आमचं म्हणणं एवढंच आहे. या इकडे, या इकडे. तुम्हाला विचारलं का? नाही. बिल मोबाईलवर तुमचं नाव सांगा, गाव सांगा. भारत ज्ञानाची उभी टोली 15,000 बिल आले साहेब म्हणून. पालकमंत्री तर म्हणतात आम्ही विचारून कोणाला बसवलं विचारलं? आम्हाला विचारलं का ते? परवानगी घ्यायला. विचारलंच नाही आम्हाला त्यानं. विचारू नाही, परवानगी नाही घेतली. कशाची परवानगी घेतली त्यानं? आसेगावला तर न विचारता नुसतं चिटकुले ठोकले निघून गेले.